मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा कादंबरीच्या विश्वात प्रवेश करणार आहोत जिथे रणांगणाची धूळ शांत झालीय, पण एका योद्ध्याच्या आक्रोशाची धग आजही जाणवते. ही गोष्ट आहे त्या योद्ध्याची ज्याचं तेज सूर्यालाही लाजवेल असं होतं, पण ज्याच्या नशिबावर जन्मापासूनच एका अदृश्य शापाचं सावट होतं. ज्याला जगानं सूतपुत्र म्हणून हिणवलं, पण त्याच्या पराक्रमानं आणि दातृत्वानं त्याला दानवीर कर्ण म्हणून इतिहासात अमर केलं. आज आपण शिवाजी सावंत लिखित मराठी साहित्यातील एक मानदंड मृत्युंजय या महाकादंबरीचा सखोल वेध घेणार आहोत. अगदी. आणि मृत्युंजय ही केवळ महाभारताची पुनरावृत्ती नाहीये. नाही. लेखकाने स्वतः याला एक आत्मवृत्तांत म्हटलं आहे. आणि याचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे त्याच्या रचनेत. म्हणजे इथे गोष्ट सांगणारा एकच जण नाही. हो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कर्ण स्वतःच्या वेदना मांडतो, कुंती आपल्या चुकांचा पाढा वाचते, दुर्योधन आपली मैत्री जपतो आणि कृष्ण तो धर्माच्या बाजूने आपलं म्हणणं मांडतो. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून कर्णाकडे पाहतो. बरोबर. आणि यामुळे आपल्याला एक सपाट चित्र मिळत नाही. एकाच माणसाची अनेक रूपं दिसतात. ही कादंबरी आपल्याला एकाच सत्याला चिकटून बसू देत नाही, तर सत्य अनेक बाजूंनी तपासायला भाग पाडते. चला तर मग या महानायकाच्या प्रवासाची सुरुवात त्याच्या जन्माच्या शोकांतिकेपासून करूया. कथेची सुरुवातच एका संघर्षाने होते. कुमारी असलेल्या कुंतीच्या हातून दुर्वास ऋषींच्या मंत्राचा प्रयोग घडतो आणि सूर्यदेवापासून तिला पुत्रप्राप्ती होते. पण लोकलाजेच्या भीतीने. हो, लोकलाजेच्या भीतीने ती आई आपल्या तेजस्वी बाळाला एका पेटीत घालून नदीत सोडून देते आणि इथूनच त्याच्या अस्तित्वाच्या लढाईला सुरुवात होते. बरोबर. सूतपुत्र म्हणून मिळालेले टोमणे, धनुर्विद्येतलं अतुलनीय कौशल्य असूनही गुरु द्रोणाचार्यांकडून मिळालेला नकार, प्रतिभा असूनही समाजाने केलेला अव्वेर. अगदी हे सगळं ओझं घेऊन कर्णाचं आयुष्य पुढे जातं. हा संघर्ष केवळ बाहेरच्या जगाशी नव्हता, तो त्याच्या आतही सुरू होता. मी कोण आहे? माझं स्थान काय? आणि इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. कर्णाचा हा संघर्ष म्हणजे तो केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी नव्हता. अच्छा. तो स्वतःच्या ओळखीचा, अस्तित्वाचा लढा होता. जेव्हा द्रोणाचार्य त्याला क्षत्रिय नसल्यामुळे नाकारतात, तेव्हा तो थांबत नाही. तो थेट परशुरामांकडे जातो. तिथे तो ब्राह्मण असल्याचं खोटं बोलून विद्या मिळवतो, पण तिथेही सत्य समोर येतं आणि त्याला शाप मिळतो. की ऐनवेळी त्याला ब्रह्मास्त्राचं विस्मरण होईल. हो. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्याला त्याच्या जन्माची किंमत मोजावी लागली. त्याची योग्यता, त्याचं कौशल्य हे त्याच्या तथाकथित सामाजिक स्थानापुढे नेहमीच दुय्यम ठरवलं गेलं. आणि या सततच्या नकाराने आणि अपमानाने त्याच्या मनात एक प्रकारचा विद्रोह तर पेटवलाच, पण त्याचबरोबर मान्यतेची एक. बरोबर. आणि याच भुकेल्या, अपमानित अवस्थेत असताना त्याच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते जी त्याला ते सगळं देते ज्यासाठी तो आसुसलेला होता. ती व्यक्ती म्हणजे दुर्योधन. दुर्योधन. जेव्हा भर सभेत द्रोणाचार्य कर्णाला त्याच्या जातीवरून हिणवतात, तेव्हा दुर्योधन पुढे येतो आणि म्हणतो, पराक्रम जातीवर अवलंबून नसतो. आणि त्याच क्षणी तो कर्णाला अंगदेशाचं राज्य देऊन राजा घोषित करतो. ही एक अशी घटना होती जिने कर्णाच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. मला नेहमी एक प्रश्न पडतो की ही खरंच निव्वळ मैत्री होती की एक राजकीय सोय? हा खूप छान प्रश्न आहे. आणि मृत्युंजय या नात्याकडे एकांगी नजरेने पाहत नाही. एका बाजूने पाहिलं तर दुर्योधनाने कर्णाला ओळख दिली, सन्मान दिला, मित्र मानलं. ज्या समाजाने त्याला नाकारलं तिथे दुर्योधनाने त्याला जवळ केलं. त्यामुळे कर्णाच्या मनात कृतज्ञतेची जी भावना निर्माण झाली ती अतूट होती. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर दुर्योधनाच्या मनात कर्णाच्या सामर्थ्याबद्दलचा विश्वास होता, जो त्याला पांडवांविरुद्ध वापरायचा होता. खरं तर हे एक सहज जीवन होतं. पण तरी कर्णाच्या बाजूने ही भावना खूप प्रामाणिक वाटते. दुर्योधनाच्या अधर्माची त्याला कल्पना नव्हती असं नाही. नव्हती, नक्कीच नव्हती. पण ज्याने आपल्याला सर्वात अंधाऱ्या काळात हात दिला त्याला सोडणं हे कर्णाच्या तत्वात बसत नव्हतं. ही कृतज्ञता त्याच्यासाठी धर्मापेक्षाही मोठी ठरली. हो. आणि इथेच कर्णाच्या व्यक्तिमत्वाची गुंतागुंत दिसून येते. तो म्हणतो, ज्याने मला राजा म्हणून स्वीकारलं त्याचा विश्वासघात मी कसा करू? ही त्याची निष्ठा आहे. पण हीच निष्ठा त्याला अधर्माच्या बाजूने उभं करते. आणि इथेच स्वधर्म आणि मित्रधर्म यांच्यातला तो भयंकर संघर्ष दिसतो, जो शिवाजी सावंत यांनी अप्रतिमपणे मांडला आहे. दुर्योधनाने कर्णाला एक बाह्य ओळख दिली, अंगराज. पण मग त्याच्या आयुष्यात एक दुसरी भेट होते,
जी त्याला त्याच्या खऱ्या आतल्या ओळखीचा सामना करायला लावते. भगवान श्रीकृष्णासोबतची भेट. हो, युद्धाच्या अगदी तोंडावर कृष्ण कर्णाला भेटतो आणि त्याच्या जन्माचं रहस्य उलगडतो. तू सूतपुत्र नाहीस, तू कुंतीपुत्र आहेस, पांडवांचा ज्येष्ठ भाऊ आहेस. विचार करा, त्या क्षणी कर्णाच्या मनाची काय अवस्था झाली असेल. ज्यांना तो आयुष्यभर शत्रू मानत आला ते त्याचे सख्खे भाऊ. आणि ज्या हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी तो लढणार होता त्यावर पहिला हक्क त्याचा स्वतःचा होता. कृष्ण त्याला पांडवांच्या बाजूने येण्याचं, राजा होण्याचं, द्रौपदीलाही मिळवण्याचं वचन देतो. एका क्षणात सगळं काही बदलून जातं. हे सगळं ऐकून कोणताही सामान्य माणूस मोहात पडला असता, पण कर्ण नाही. त्याने जो निर्णय घेतला तोच त्याला कर्ण बनवतो. मला वाटतं हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि सर्वात कठीण निर्णय होता. निसंशय. तो कृष्णाला जे उत्तर देतो ते त्याच्या संपूर्ण चारित्र्याचं सार आहे. तो म्हणतो, माझ्या आईने मला जन्मतः नाकारलं, समाजाने मला आयुष्यभर नाकारलं. यावेळी दुर्योधनाने मला स्वीकारलं. आता ऐन युद्धाच्या वेळी केवळ राज्य आणि नात्यांच्या मोहापायी मी त्याला सोडून जाऊ, हे माझ्या तत्वात बसत नाही. म्हणजे त्यानं राज्याचा मोह, सत्तेचा मोह, नात्यांचा मोह या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या कृतज्ञतेच्या मूल्याला चिकटून राहिला तो. हो, त्याने तिथे मृत्यू निवडला, पण आपल्या तत्वांची प्रतारणा केली नाही. त्याने जन्माने मिळालेली ओळख नाकारून कर्माने आणि नात्यांनी बनलेली ओळख स्वीकारली. अगदी. मी दुर्योधनाचा मित्र आहे, हीच त्याची खरी ओळख होती त्याच्यासाठी. आणि म्हणूनच त्याच्या व्यक्तिमत्वाला दोन महत्वाचे पैलू चिकटलेले दिसतात. कोणते? एक म्हणजे दानवीर आणि दुसरा म्हणजे विद्रोही. कादंबरीत एका ठिकाणी तो स्वतः म्हणतो, मी कर्ण महाभारतातील सर्वात मोठा विद्रोही आहे. हा विद्रोह कशाविरुद्ध होता? जन्मावर आधारित सामाजिक व्यवस्थेविरुद्ध. माझी योग्यता माझ्या जन्मावरून नाही, तर माझ्या कर्तृत्वावरून ठरवा, हा त्याचा संघर्ष होता. बरोबर. तो त्या प्रत्येक नियमाला आव्हान देत होता, जो माणसाला त्याच्या जन्माच्या चौकटीत कैद करत होता. आणि त्याचा दुसरा पैलू म्हणजे दानवीर. हो, दानवीर कर्ण. या दातृत्वामागे नक्की कोणती भावना होती? तो खरंच इतका निस्वार्थ होता की यामागे काही मानसशास्त्रीय कारणं होती? मला वाटतं यामागे एक खोल वेदना आहे. त्याला आयुष्यभर लोकांनी काही ना काही नाकारलंच. सन्मान नाकारला, शिक्षण नाकारलं, ओळख नाकारली. त्यामुळे कदाचित देण्यामध्ये त्याला एक प्रकारचा आनंद मिळत असावा. दान देणं हा त्याचा स्वाभिमान होता. म्हणजे जगाला हे सांगण्याचा एक मार्ग होता की तुम्ही मला नाकारलं तरी माझ्याजवळ देण्यासारखं खूप काही आहे. अगदी. हे खूपच मार्मिक विश्लेषण आहे. आणि याचं टोक म्हणजे इंद्र जेव्हा ब्राह्मण वेशात त्याची कवच कुंडलं मागायला येतो तो प्रसंग. हो. सूर्याने आधीच सावध करूनही आणि हे दान म्हणजे मृत्यू आहे हे माहीत असूनही तो मागे हटत नाही. कारण दारात आलेल्या याचकाला विनमुख पाठवणे हा त्याचा धर्म नव्हता. बरोबर. त्याने मृत्यू स्वीकारला पण आपलं वचन मोडलं नाही. इथे त्याचं दातृत्व त्याच्या प्राणांपेक्षा मोठं ठरतं. कादंबरीत अशी अनेक वाक्य आहेत जी काळजाला थेट भिडतात. जसं त्याच्या आईबद्दलचं ते वाक्य, कुंती, तू मला जन्म दिलास पण मी तुला मिळालो नाही. या एका वाक्यात त्याच्या जन्मापासूनची सगळी वेदना, सगळा त्याग आणि आईच्या प्रेमाला पारखं झाल्याचं दुःख सामावलेलं आहे. बरोबर. ही वाक्य म्हणजे केवळ संवाद नाहीत तर कर्णाच्या आत्म्याचे ते तुकडे आहेत जे शिवाजी सावंत यांनी आपल्यासमोर ठेवले आहेत. त्यातून आपल्याला एक असा कर्ण दिसतो जो केवळ योद्धा नाही तर एक विचारवंत आहे, एक तत्वज्ञानी आहे. मग एक स्वाभाविक प्रश्न येतो की आजच्या काळात ही कादंबरी का वाचावी? महाभारतावर तर अनेक पुस्तकं आहेत, पण मृत्युंजय खास का आहे? याचं पहिलं कारण म्हणजे हे पुस्तक कर्णाला देवत्व देत नाही किंवा त्याला खलनायकी ठरवत नाही. ते त्याला एक मानवी चेहरा देतं. हो, त्याचा राग, त्याचा अहंकार, त्याची हतबलता, त्याचे चुकीचे निर्णय, या सगळ्या मानवी भावनांसकट तो आपल्यासमोर उभा राहतो. त्यामुळं त्याच्या संघर्षात आपल्याला कुठेतरी आपला संघर्ष दिसू लागतो. आणि दुसरं कारण जे तुम्ही सुरुवातीला म्हणालात ते म्हणजे याची बहुआयामी रचना. कुंतीच्या नजरेतून पाहिलं तर कर्ण तिच्या तारुण्यातील चुकीचं जिवंत प्रतीक आहे. तिला त्याचा अभिमान वाटतो, पण त्याचवेळी अपराधीपणाची भावना तिला पोखरत राहते. तर दुर्योधनाच्या नजरेतून तो एक विश्वासू, अजिंक्य मित्र आहे. कृष्णाच्या नजरेतून तो एक असा महान योद्धा आहे जो दुर्दैवाने अधर्माच्या बाजूने लढत आहे. आणि या वेगवेगळ्या आरशांमध्ये दिसणारं कर्णाचं प्रतिबिंब आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्वाची खरी खोली दाखवतं. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कादंबरी आपला नियती या संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. हो,
आपण अनेकदा म्हणतो की जे नशिबात आहे तेच होणार, पण कर्ण हे नाकारतो. तो जन्माने सूतपुत्र होता, ही त्याची नियती होती. पण त्याने स्वतःला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं, हा त्याचा पुरुषार्थ होता. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या कादंबरीचं नाव मृत्युंजय आहे. कर्णाचा मृत्युंजयपणा हा युद्ध जिंकण्यात नाही, युद्धात तर त्याचा पराभवच होतो. त्याचा मृत्युंजयपणा आहे स्वतःवर मिळवलेल्या विजयात. हो, त्याने मोहांवर विजय मिळवला, त्याने अपमानावर विजय मिळवला, नात्यांच्या गुंत्यावर विजय मिळवला आणि शेवटी मृत्यूच्या भीतीवरही विजय मिळवला. त्याचा प्रवास हा रणांगणातील पराभवाचा असला तरी तो आयुष्याच्या लढाईतील विजयाचा प्रवास आहे. तो हरतो, पण तत्वांशी तडजोड करत नाही. हेच त्याला महाभारतातील इतर सर्व पात्रांपेक्षा वेगळं आणि अविस्मरणीय ठरवतं. कुंतीचा नाकारलेला पुत्र, दुर्योधनाचा जीवाभावाचा मित्र, कृष्णाचा आदरणीय विरोधक आणि इतिहासाचा सर्वात तेजस्वी योद्धा कर्ण. त्याची ही कथा सांगणारी मृत्युंजय ही केवळ एक कादंबरी नाही, तर ती निष्ठा, मैत्री, त्याग आणि आत्मसन्मानाची अजरामर गाथा आहे. ती वाचकाला हलवून सोडते. कर्णाच्या या संपूर्ण प्रवासाचा विचार केल्यावर एक प्रश्न मनात नक्की येतो, आणि तोच या कादंबरीचा गाभा आहे. कोणता? आपलं आयुष्य खरंच पूर्णपणे नियतीच्या हातात असतं की आपल्या निर्णयांनी आणि मूल्यांनी ते घडत असतं? कर्ण आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपण कोण आहोत हे ठरवण्याचा अंतिम अधिकार फक्त आपला असतो. चला तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात एका नव्या पुस्तकासोबत. तोपर्यंत नमस्कार.